वृत्तप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवा आणि शिका, कमवा आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माती हानुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारी जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरातून संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या लेकीनं, माझ्या लेकरानं, माझ्या पालकानं, माझ्या माता पालकानं, माझ्या पिता पालकानं, माझ्या गुरुवर्यानं आणि माझ्या युवकानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही, कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही। हे कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, हे माझ्या लेकीनं, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठे तर आमच्या मधला माणूस आणि माणुसकी हरवत चालली। आज या मातीमध्ये 4 वर्षाचा, हे आज या मातीमध्ये माझ्या 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो, आज एखादा हरामखोर कुत्रा हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो, आज 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेतात, उच्च शिक्षणाच्या नावाखाली आपल्या आई बाबाच्या आबरूची लक्तर वेशीवरती टांगतात, हे आई बापाने फक्त मोबाईल नाही दिला म्हणून आमचं लेकरू आज ही आत्महत्या करतं, का पोरानं? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला। हे ही माती कोणाची पोरा, हे ही माती कोणाची याचाच विसर आम्हाला पडू लागला। हे माझ्या लेकरानं, अरे ही माती कोणाची? अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे, हे ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या कबीरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची। हे पोरा, कोण छत्रपती शिवाजी राजा? अगोदर तुमच्या काळजावरती पेरून घ्या, हे अरे कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, हे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा बोरालं, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा। हे मग या राजाच्या मातीमध्ये आज ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला, म्हणून पोरा आज तुझ्या समोर मी उभा आहे बघ,
आजचं कोणतं व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं माझ्या लेकरानं, ज्याला बदल म्हणतात, ज्याला परिवर्तन म्हणतात. आणि हा बदल हे परिवर्तन जर जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला हा जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी त्या राष्ट्रासाठी आणि त्या धर्मासाठी मी काय केलं. पोरानो, या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजीराजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगेबाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगेबाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली, जय जयकार झाला. पण तो बेंबीच्या देठापासून झाला नाही. आणि पोरानं इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. या राष्ट्राप्रतीचं, या धर्माप्रतीचं, आई बापाविषयीचं, या महामानवांच्या विचारांच्या विषयीचं आम्हाला प्रेम कळतं. पोरानं एक काळजामध्ये आग लिहून घ्यायची. जेव्हा जेव्हा या महामानवांची नावं आमच्या कानावरती येतील त्या त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत, लक्षात घ्या. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे, बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. भगवंतानी सुंदर शरीर आम्हाला दिलेलं आहे, आई बापाची पुण्याई म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला दोन हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि असा जय जयकार झाला पाहिजे. या शाळेच्या चार भिंती सगळ्या गहिवरून उठल्या पाहिजेत. कारण आजपर्यंत आमच्या आई बापानं आमचा हात पकडला, या शाळेच्या चार भिंतीमध्ये आम्हाला पाठवलं. पोरानं आमच्या आई बापानं आम्हाला सांगितलं, बाळा तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, तुला वकील व्हायचंय. पण पोरानो, खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगू का, ज्या ज्या वेळेला आमच्या आई बापानं सांगितलं आम्हाला तुला डॉक्टर, इंजिनियर, वकील व्हायचंय, पण या शाळेच्या चार भिंती फक्त आम्हाला डॉक्टर, इंजिनियर आणि वकील देत नाहीत, तर या शाळेच्या चार भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, एका माणसाची निर्मिती या शाळेच्या चार भिंतीमध्ये होत असते. तो माणूस आज तुझ्यामधला जागा झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, खांद्याजवळ ठेवायच्या आहेत, पाठीचा कानात ताट ठेवायचा. चला, आणि हात उंच गगन भरारी घेत असा जय जयकार झाला पाहिजे. हे प्रांगण सगळं अगदी दुमदुमलं पाहिजे. तुला कानाखाली दे ना ते मधलं, तुला तू नीट आणि शांत बस. एवढा तिकडे जाऊन येऊन आलाय का, तिथं येऊन त्या पोरांना दिवसायला लागलाय, मारे ना तुला. तू तोच. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, चेहऱ्यावरती तेज घ्यायचं, माझ्या छत्रपतींच्या चेहऱ्यावरचं तेज बघायचं. असं तेज, आणि दोन्ही हात उंच करत जय जयकार झाला पाहिजे. तुम्ही पाठीमागं बसलेले, इकडे बसलेले, तुम्ही काय साखरपुड्याला का लग्नाला आलाय का आज काय बेत आहे. जो जो या राष्ट्रात राहतो प्रत्येकाने जय जय करायचा आहे. चला माता बालकानं, सगळ्यांचा हात वर गेला पाहिजे. एकदम या राष्ट्राविषयी बिंदा सगळी बंधनं तोडून टाकायची. आणि एकदम दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी उंच घेत अखंड बुलढाणा जिल्हा नाही महाराष्ट्रानं बघितलं पाहिजे शिवाजी विद्यालयामध्ये जय जयकार कसा झाला. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, पाठीचा कानात ताट, एकदम मस्त चेहऱ्यावरती तेज. चल रे दोन्ही कॅमेरे, सगळे प्रेक्षक, चला ना जोरात. अजून काय काय लोकांना वाटतंय मी जय जयकार नाही केला तर ह्याला काय कळते, मला काय होतंय. आईची शपथ आपल्या जिभेवर वाचस येते, आपला शाप लागतो. जय जयकार जो कोणी करणार नाही त्याचा विषय खलास. एका तासानंतर भिंतीवर जाशील. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, जोरात जय जयकार झाला पाहिजे. तो या आवाज असा घुमला पाहिजे, चिखली शहरानं ऐकला पाहिजे. चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पवन सुत्र हनुमान के, बजरंग बली के, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम. क्या बात है. हाथ
झाली गा, लेकिन आज नुसतं माझ्या राजाचं राष्ट्राचं धर्माचं नाव आपल्या मुखात आलं, कसं चेहऱ्यावर तेज आलं. आता सगळ्या पोरींना पोरांना पहिली सूचना, आज घराकडे असं टाना उड्या मारत जायचं. पाठीवर दप्तर, रोज जाता पण कसं जातं का कार्ट्यानं, शाळा सुटलेली, पाठीवर दप्तर, त्यात शिक्षकानं सांगितलेला अभ्यासक्रम, त्यात मैत्रिणींची चर्चा, ह्याला काय शिकवा येत नाही, ह्याचं काय गणित कळत नाही, त्याचं काय इंग्लिश कळत नाही, ते मुख्याध्यापक तर किती सारखं ओरड काय करता का, आणि त्यात आणि हातात मोबाईल कार्ट्यानं. अजून कसा त्याचा मेसेज आला नाही, मी तर त्याला कालच पाठवला होता, त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं, ते काल मेलं, त्याला जाळून आलो आम्ही. आता आलं का लक्षात, कार्टे आता त्याचा येत नसतो बघ तुला भोंडबिल. पण आज घरी तसं जायचं नाही, सगळ्या कार्ट्याने टाना उड्या मारत घराकडे जायचं. घरात गेल्या मम्मी पुढं आली, मम्मीकडे बघायचं आणि मम्मीला म्हणायचं मम्मी आय लव्ह यू मॉक करायचा, मम्मीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. पप्पा पुढं आला, पपड्या आय लव्ह यू मॉक करायचं. आई बापानं पहिल्यांदा शाळेत भोन केला पाहिजे, माझ्या विलासला भोन केला पाहिजे. शाळेत आज नेमकं माझ्या लेकराला शिकवलंय काय, माझं लेकरू एकदम आनंदी होऊन आलेलं आहे. चिखलीच्या घराघरामध्ये आज दिवाळी झाली पाहिजे. इथं बसलेल्या सगळ्या मातांना हात जोडून सांगतोय, सगळ्या माझ्या शिक्षक बांधवांना, गुरुवर्यांना, माऊलीनं तुम्हाला पण हात जोडून सांगतोय, तुम्ही पण आनंदी पाहिजे. तुम्ही आनंदी तर लेकरं आनंदी. त्यामुळे तुम्ही पण आज घराकडे टाना उड्या मारत जायचं, टेन्शन घ्यायचं नाही. या कार्ट्यांच्यामुळे तुम्हाला मानसोपचार तज्ञाकडे जावं लागतं आठवड्यात एकदा. केस गळत्यात काय, कुठलं औषध वापरून करायला लागला तुम्ही ह्या कार्ट्यांच्यामुळे. आलं लक्षात? त्यामुळे तुम्ही पण एकदम हसत घराकडे जायचं, पर्स लावायची, टाना घरात जायचं. घरी गेल्यानंतर सासू पुढं आली, कसं करताय खरं सांगा का तायड्यानं, कसं करताय? सासूला बघून नुसतं नाक बेडकासारखं फुगवताय, नागिनीसारखं फुसफुस त्या सासूला करताय. नवऱ्याकडे बघून बोट मोडताय, म्हातारी मुंबईला जाईना, पुण्याला जाईना, इथंच माझ्या बोकंडी बसल्या, काय करताय का? अजिबात आता तसं करायचं नाही बा. आज तुला आनंदाचा महामंत्र देतो, कारण तू आनंदी तर कुटुंब आनंदी आहे. त्यामुळं तू घराकडे टाना उड्या मारत जायचं. सासू पुढे आली, सासू पुढे बघायचं, नाच करायचा, आत्या मॉक करायचा, म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली, तिला सोडायची नाही. लई दिवसानं सापडलेली आहे म्हातारी, तिच्या जवळ बसायचं आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. आत्या मांग करायचं. म्हातारी घडाघडा लोळली पाहिजे, तुझी सगळी लाली तिच्या गालाला लागली पाहिजे. म्हातारी चित्र दिसाय पाहिजे, हे बाबा जवळनं घे, कधी नाही ते हसायला लागल्यात माझं शिक्षक, हे हसायला लागल्या, जवळनं घे जरा. त्यांना शिकाय हसायला मिळते का? आणि मग म्हातारीला हळूच तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर इकडे ये, तुझी बायको शाळेमध्ये गेलती, त्या दयावान फाउंडेशननं काहीतरी ठेवलं होतं आणि येड्यासारखी करायला लागल्या, लवकर घराकडे ये, काहीतरी बघ, तिच्यावर एखादा लिंबू तर उतरून टाक. नवरा घराकडे आला, नवऱ्याकडे पण बघायचं, नाच करायचं, येस माय डार्लिंग आय लव्ह यू मॉक करायचं. नवरा पण दान करून खाली पडला पाहिजे आणि नवऱ्यानं फोन केला पाहिजे या फाउंडेशनला, महिन्यातनं असलं काहीतरी ठेवा, आमचं धोत्र्याचं फुल आज गुलाब होऊन आलेलं आहे. आज चिखलीच्या घराघरामध्ये आनंद झाला पाहिजे. लक्षात घ्या, एवढ्या आनंदात माझ्या लेकरानं आज घरी जायचं आहे, माझा मार खाऊन उगाच जायचं नाही. आणि तुम्हाला सांगू का, आज आपल्याला ताण नाही, तणाव नाही, टेन्शन नाही. लई वर्षानं कालची माझी व्याख्यानं अति पावसामुळं, अतिवृष्टीमुळं कालची फक्त व्याख्यानं पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे मला एवढा आनंद आहे ना, आता इथून लगेच गाडीमध्ये बसणार, माझ्या म्हातारीला भेटायला मी निघालेलो आहे बघ. त्यामुळे 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो, 20-20 हजार. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धी लेकरानं तुमच्याने छत्रपतींच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. लक्षात घ्या, अखंड राष्ट्रभर परिवर्तन करत मी फिरत आहे. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात, कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं या कार्ट्याने पाडली, गावोगावी कीर्तनकारांच्या तोंडाला तर फेस आणला या कार्ट्याने. शिक्षक तर घड्याळ लावून बसतय, शाळेत कार्ट घरला कधी जाते, आणि घरात आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जाते. मे महिना त्या आईला नको वाटतो, कारण 24 तास बोकांडी तिच्या कार्ट, मम्मी शिलाल, मम्मी हे करून दे, मम्मी ते करून दे. लय नालायक ही कार्टी, बाप बाहेर फिरत असतो पण आईचं लय हाल होतं. मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरीला माझा कोकणात खाली कार्यक्रम होता. मस्त असा अंगठ्या बिंगट्या घालून नटून थटून मी खुर्चीत बसलेलो होतो, आणि एक मॅडम पर्स लावून अशा डुलत अगदी अशा हसत माझ्या जवळ आल्या. बोलू की
नको बोलू की नको करत मला म्हणाल्या, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिने काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिने कोणतं का तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. मग मी त्या मातेला म्हणलं, वा 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 वा, लहान गट मोठा गट ही 2 नावं ऐकल्यावर माझा हातपाय लटलटायला लागलं. मी म्हणलं एक काम कर माते, एक बस घेऊन ये, त्या बसमध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली 100 किलोमीटर गोव्याला पिकनिकला जाऊन ये. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढं बसवत नाही, पाठीमागं बसवली तर चालतील का? मग मी म्हणलं ठीक आहे मागं बसव, पण माझ्यापासून चांगली 200 फूट लांब कार्टी बसवायची, 2 शिक्षक हातामध्ये 2 काट्या घेऊन तिथं बसवायचं. आणि जर का कार्ट्याने दंगा केला तर माझ्यासारखा वाईट माणूस तुला सापडणार नाही. मॅडम अगदी आनंदात पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आले आणि मला बॅक करून गेलं. म्हणलं वसंतराव बसा बोंबलं, संपलं तुमचं व्याख्यान. आणि मग पोरांना आज घरी जायचं, सोशल मीडियाला वसंतांकारे नाव टाकायचं. एक शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थैथै नाचत येतात. असाच खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि या महामानवांचे विचार त्यांच्या काळजावरती मी पेरत असतो. तो लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झाला होता. आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतोय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे. पॅन्ट फाटल्या म्हणल्या पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता घराघरामध्ये पोहोचला. पण हळूच मागं हात लावून बघितला, सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कार्ट्याला म्हणलं, नालाय का कुठं फाटल्या? तर कार्ट खालनं मध्ये कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझी. एकदा तर पुण्याचा कार्यक्रम ओव्हरफ्लो झाला, बसायला जागा नाही. एक माता माझ्या शेजारी बसली होती, तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमटं कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लय नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या आईला म्हणायचं, मम्मी ते माईकवालं मिशीवाला आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणलं मला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा 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 वा. मी पण जरा मिशीला हात लावला, कार्ट्याकडे बघितलं, म्हणलं काय रे माझ्या पिल्ल्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच बॉम्ब भरलं, ए बॉब जरा इकडे. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणतय तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी पिलं बाळानो आणि पुन्हा 2 तास त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. ही होती गंमत बघ, हा होता विनोद माझ्या लेकरा. पण फक्त हसवायला तुला मी आलोय का? तुझं मनोरंजन करायला आलोय का? नाही माझ्या लेकरानो. महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर फिरत असतो बघ. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि त्या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारी. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला, मग अंतरीचा जागवा. कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या कळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कोवळ्या कळ्यानं माझी. कोणत्या कोवळ्या कळ्या? माझ्या समोर बसलेल्या या कोवळ्या कळ्या, या महाराष्ट्राच्या, या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कोवळ्या कळ्या. माते तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू
4 वर्षाचा तुझा लेकरो तुझ्या मांडीवरती वाढत आहे, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे, त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवांनी. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. आज आमच्या लेकी आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागल्या. आज आमच्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊ लागले. हे आई बाबाच्या तोंडावर पोरं थुंकू लागले. का? कारण हे आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला. म्हणून आज आलोय बघ. वसंत हंकारी आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला असं होता कामा नये. वसंत हंकारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला असं होता कामा नये. आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार बघ पोरी. तुझ्या मधला माणूस जागा करून जाणार. तुझ्या काळजामध्ये तो हरवलेला बाप, ती हरवलेली आई, राष्ट्र धर्म पुन्हा एकदा नवीन पेरून जाणार बघ पोरी. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. म्हणून तुला सांगतोय, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, माझ्या लेकीनं, माझ्या लेकरानो, आई बापानं किडनी विकली रे हरामखोरानो. आई बापानं किडनी विकली, आम्हाला शिकवलं रे. उन्हामध्ये तापला, पावसामध्ये भिजला, थंडीमध्ये कुडकुडला, तो बाप फक्त 1 तास ऐकायचं रे नालायकानो. यापेक्षा जगात मोठं काम कोणतंच असू शकत नाही रे. ज्या आई बापाच्या पोटी आम्ही जन्म घेतला, तो आई बाप ऐकायला आज आम्ही बसलोय बाग. कोणी म्हणून इथं प्रत्येकाला मी सांगतोय, ज्यांना आई बापाच्या पोटी जन्म घेतलेला आहे त्या प्रत्येकाला सांगतोय, आज एक काम करायचं बघ. आज पळत पळत घरी जायचं बघ पोरी. पोरा, आज पळत पळत घरी जायचं. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही पोरानं. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण जे आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठं तर वेदनेमध्ये सडू लागला बघ. म्हणून आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पुराण पळत पळत आज घरी जायचं बघन त्या आईला हा प्रश्न विचारायचा. आणि पोरीनं ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ. हंबरडा फोडल तुझी आई, तुझ्या गळ्यामध्ये पडेल तुझी आई. कारण 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. नालायकानो, ही आई तुम्हाला कळाली का? हा बाप तुम्हाला कळाला का? नाही रे. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. याच आईला आम्ही म्हणतो, तू गप्पा बस ग, तुला काय कळतं? नालायकानो, त्या माऊलीला सगळं काय कळतं बघ. म्हणून आज आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो पोरी. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला, आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडल. नालायकानो, 103 ताप, 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. नालायकानो, ही आई तुम्हाला कळाली का? हा बाप तुम्हाला कळाला का? नाही कळाला. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बा पोरी. पोरी इकडे बघ, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज या शाळेच्या प्रांगणामध्ये तुझ्या काळजामध्ये फिरतो बघ. पोरा, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला,
ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुख कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पुरी, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, याच आई बापाला आम्ही लाचार करू लागलो. नालायकानो थोडस गरम काय व्हायला लागलं, आम्ही अस्वस्थ झालो. अरे अशाच उन्हामध्ये तळपला तुझा बाप, तर तो आई बाप आम्हाला कळाला नाही. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. मनोरंजन करण्यासाठी नाही आलो बघ पोरी, तू तुझी ओळख विसरलीस बघ. एका मिनिटामध्ये मी तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. बघ आदेश आहे छत्रपतींचा. तू तुझी ओळख विसरलीस म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला पोरी, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला, तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला पोरी. कोणाला घेणं नाही, कोणाला देणं नाही बघ. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ, तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ पोरी. हे बघ पुण्याच्या रस्त्यावरून, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, अंगावरती एक लुगडं होतं बघ, एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काय ती माऊली सहन करत होती बघ. सगळं काय ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या बघ. सगळं काय ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते, पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या आड झाले की ना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या पोरीनं, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. पोरी एवढी स्वस्त नाहीस बघ. त्या माझ्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडली ती माझी फातिमा शेख. म्हणून असंख्य फातिमा या राष्ट्रामध्ये दिसू लागल्या. पोरी ती सावित्री आई आणि ती फातिमा ताई म्हणजे तू आहेस बघ. तू एवढी स्वस्त नाहीस पोरी. कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला तुझी दुसरी ओळख तयार करून देतो बघ. आणि आजपासून ही ओळख विसरायची नाही पोरीनं. जीव गेला तरी बेहतर, ही ओळख विसरायची नाही बघ. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील आपल्या लेखीला, पण ही ओळख तिला तयार करून द्या. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजीराजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते, संभाजीराजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, माझं आहे, माझं आहे. पण नाही पोरीनं. एक रणचंडिका उठली बाग, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ते तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस बाग. ही तुझी खरी ओळख आहे पोरी. ही ओळख कधीच विसरू नका बाग. पोरा नालायका, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. बाप सांगतो पोरग माझ्या खांद्या एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं आणि तेच पोरग ज्या वेळेला हातामध्ये दारूचा ग्लास घेत, तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकत, तेच पोरग आई
बापानं मोबाईल आणि पैसे नाही दिले म्हणून आत्महत्या करत उच्च शिक्षणाच्या नावाखाली पोरानं आई बापाच्या आबरूची लक्तर वेशीवरती टांगत त्या बापानं जगायचं कसं रे नालाय का म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाग पोरा ज्याला बाप कळाला नीट लिहून घ्यायचं रे ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो ही माती माझ्या संभाजी राजांची वय वर्ष 32 आहे बघ माझ्या राजाचा वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजाला कैद झालेले आहे 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी राजा उभा आहे शरीरावरती असंख्य जखमा आहेत प्रत्येक जखमेतून काळ रक्त टप 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 खाली गळत आहे पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचित ही कमी झालेलं नाही आहे आणि मृत्यूच्या दारात औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य वह हमारे चरणों में राख हम तुम्हारी जान बख्श देंगे त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजी राजे औरंगजेबास उत्तर देतात या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही कारण मला माझा बाप कळालेला आहे मला माझं स्वराज्य कळालेलं आहे पोरांनो तुम्हाला तुमचा बाप कळाला का अरे 8वी 9वी 10वीची पोरं गांजा पिऊ लागली तंबाखू खाऊ लागली हातामध्ये सिगारेट दिसू लागलं माझ्या लेकीनं या 21व्या शतकाचा विज्ञान युगाचा दाखला देत तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये हातामध्ये सिगारेट घेऊन फिरू लागला म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरा तुझ्या मधला माणूस जागा झाला पाहिजे जास्त वेळ घेत नाही बघ फक्त घडायची 20 मिनिटं थांबतोय का पण एक काम करायचं माझ्या लेकरानं आईला पहिला प्रश्न विचारला आहे आईला पहिला प्रश्न विचारला आई तुला किती वेदना होत होत्या ग त्या आईला आता फक्त दुसरा प्रश्न विचारायचा आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण सांगतो बघ पोरा तुला करण्या प्रश्नाच्या तळाला लपलेला या राष्ट्राचा अध्यात्म या महामानवांचे विचार आमची संत परंपरा तुझ्या आयुष्याचा संघर्ष आणि तुझा बाप या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे पोरी त्या माऊलीला आज हा प्रश्न दुसरा का विचारायचा 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरी पोरी 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या तुझ्या बापा बरोबर तिचं लग्न झालं बघ आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या पोरे त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं एका क्षणात त्या माऊलीनं सगळं घरदार सोडून दिलं आणि तुझ्या बापाचा हात धरून ती तिच्या सासरी आली आणि पोरानो सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली एखादाच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली आणि पोरानो ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानो आज पळत पळत जायचं बघ आज पळत पळत घरी जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे या आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतेस तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला आई माझा बाई 1 वर्षाचा होता मला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत मला सुद्धा माझ्या आजोळी घेऊन जात होतीस माझ्या आजीला माझ्या आजोबांना माझ्या मामाला भेटवण्यासाठी पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का ग आई का पोरानो एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ हंबरडा फोडल ती माऊली तुझ्या
तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली, हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. पुरी, त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत अक्का अक्का करत तिच्या माग पुढं पळणार ते लहान लेकरू तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हातानं तिला घास भरवणारा. स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हातानं तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावरती एकच लुगडा आहे, अंगावरती एकच लुगडा आहे. 50 ठिकाणी फाटलेलं आहे, 40 ठिकाणी शिवलेलं आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती आई तिला तिच्या डोळ्यासमोर दिसल बघ. पुरी, हंबरडा फोडल तुझी आई, हंबरडा फोडल तुझी आई, तुझ्या गळ्यामध्ये पडल तुझी आई, हंबरडा फोडल तुझी आई, तुझ्या गळ्यामध्ये पडल तुझी आई. आणि तुला मिठी मारत म्हणाल खराय पोरी, खराय पोरी, खराय. 25 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. पोरी, तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवाल, तुला सुद्धा घेऊन जात होते बघ तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी, आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे बघ, कारण आहे बघ. 25 वर्षापूर्वी महिन्यातून मी 4-4 वेळेला जात होते, त्याला कारण आहे बघ. बघ 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या बापाचं लग्न, तुझ्या बापाचं लग्न माझ्या बरोबर झालं बघ. आणि सगळं घरदार सोडून तुझ्या बापाचा हात पकडून मी माझ्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला बघ पोरी. सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला बघ. आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का? अहो मला माझ्या आईची आठवण येते. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो रोज आई बाप डोळ्यासमोर दिसत होता, आई बापाची किंमत नाही कळाली मला. आता उठल्या उठल्या आई बाप डोळ्यासमोर दिसत नाही, आई बापाची आठवण येते. सांगा ना हो, जाऊ का एकदा आईला भेटून येऊ का हो? एकदा बापाला कडकडून मिठी मारून येऊ का हो? सांगा ना. तुमच्या परवानगी शिवाय मी नाही जाऊ शकत हो. तुमच्या परवानगी शिवाय मी नाही जाऊ शकत. सांगा ना मला. माझ्या डोळ्यात देवाशिराने माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हो पोरी, फक्त एसटी पुरतं. कारण तुझ्या बापाचा हाताचा हा बंगला, गाड्या, थाटमाट बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पडक्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. तुझा बाप एसटी पुरता माझ्या हातावर पैसा ठेवत होता आणि मला म्हणत होता, जा 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 तुझ्या आईला भेटून ये, जा तुझ्या बापाला भेटून ये. असं रडू नको, असा हंबरडा फोडू नको. पण ऐका, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता तिकडे जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असेल, जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं. परत इकडे यायचं नाही बघ, परत इकडे यायचं नाही. सारखं सारखं इकडे यायचं नाही बघ. एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझा सासर होता, मध्येच माझी घुसमट होत होती. लग्नानंतर अचानक एकटी पडली होती बघ. काय करावं मला कळत नव्हतं बघ. तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या मी घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो.
आणि बापाला कडकडून कधी एकदाची मी मिठी मारते. अक्का अक्का करत ते लहान लेकरू माझा भाऊ कधी एकदाचा माझ्या समोर येतो आणि त्याच्या गालावरून हात फिरवत त्याच्या गालाचं मुख घेत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. ए पोरी, ए तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते बघ, एसटी माझ्या माहेरी येत होते बघ, एसटीतून खाली मी उतरत होते बघ, घराच्या दिशेने मी धावत होते बघ, माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं पोरी, घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं पोरी, आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होती. आबा आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा. आबा आबा, उद्या मला हे पाहिजे आबा. आबा आबा, उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टी मेलोय का कारीगर मी अजून, येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, अरे सकाळी शाळेला गेलायस की जाताना एवढा डबा घेऊन जातोयस, माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. हे माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून आलेला बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत मला म्हणायचा, पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे माझ्या पुरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परका आणि पोरका असतं बघ पुरी, सगळं आणि पोरका असतं बघ. कोणी कोणाचं नसतं ग, कोणी कोणाचं नसतं. या लाखोच्या गर्दीमध्ये आपण एकटा असतो मग पोरी, लाखोच्या गर्दीमध्ये आपण एकटा असतो बघ. ज्याला आई बाप नाही, ज्याला आई बाप नाही सला त्याला काही नाही पुरी, ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही पुरी. हे माझ्या बापानं मला शिकवलं, हे माझ्या बापानं मला शिकवलं. हे बघ, तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. हे माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी, माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं पोरी, आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं, आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. अरे आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या आबाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग, पूर आली की ग आपली, पूर आली की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा,
माझी माऊली पळत 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 माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडं इकडं टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग, थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुख घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की का घरात, हे पोरी चल की घरात, महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. ए माझ्या लेकरा, तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. ए पोरी, तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे, मला आत्ता कळालं की ग पोरी. गेल्या 25-30 वर्षात तुझ्या बापाचं हे रूप मी कधी बघितलं नव्हतं पोरी. चल पोरी, तुझ्या हाताने एखादा घास तुझ्या बापाला भराव, चाल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, ए पोरी, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे पोरी. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी, कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पुरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पुरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पुरी, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र करत पुरी. काळीज माझं चर्र करत. बांध असताना बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं पुरी. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं पुरी. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पुरी. बाप जिवंत असताना बापाच्या
खांद्यावर एखादा हात टाकून एखादा फोटो काढला असता आणि माझ्या पर्स मध्ये ठेवला असता तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. हे बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं पोरी. एक घात चिवचा, एक घात चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी. लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये, लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये. एका गावाला काय गा पंचक्रोशीला पंच पक्वानाचं जेवण मी घालू शकते पोरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटो तुला तो आवाज नाही येणार पोरी. कशी आहेस ग पोरी, पोरी कशी. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटो ती आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पोरी, माझ्या गालाचं मुख नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर, आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर, जगन मरण एका श्वासाचं अंतर, जगन मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो थांबता येईल पण थांबत असताना जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती फिरतो पोरी. आई जोपर्यंत आई बाबाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा पोरानो. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत तर तो शिर्डीचा साईबाबा तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरी. म्हणून पोरा तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये साला तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. आई आई. पण याच आई बापाला आम्ही लाचार केलं, नालायक हरामखोरानो. पोरी कधी तुझ्या बापाची टाच हातामध्ये घेतलीस का ग? 5 वर्षाची होतेस, खांद्यावरनं तुला या शाळेमध्ये घेऊन येत होता बघ पोरी. हे हरामखोरानं कोणाला काही घेणं देणं नाही रे. प्रत्येक जण आपापल्या नादात आहेत. माझा ऐका, स्वार्थी आहे आत्ताच हे 21वे शतक आणि हे 21वे युग. अशामध्ये एखादाच दयावान साला तयार होतो लेकरानं. तुमच्यासाठी ही लेकर आहेत बघ पोरा, नीट ऐक. पैशाची मस्ती आल्या प्रत्येकाला. लेकरानं तुम्हाला फसवायला लागले, तुम्हाला पायाखाली घ्यायला लागले, सावध व्हा.
माझे शब्द आणि 10 वर्षांनी तुझ्या कानात घुमतील बघ. एखादा आला होता येडा, सांगून गेला होता. कधी टाच बापाच्या हातामध्ये घेतलीस का पोरी? 6 वर्षाची होतीस, खांद्यावर आणून या शाळेमध्ये सोडत होता बघ, घरामध्ये वाट बघत होता बघ, आल्या आल्या तुझ्या पायातलं सॉक्स आणि बूट तुझा बाप काढत होता बघ पोरी. दुसऱ्या दिवशी त्याच पायात तुझा बाप सॉक्स चढवत होता आणि बूट पण तुझा बाप घालत होता आणि तुला शाळेपर्यंत आणून सोडत होता. हरामखोरानं त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का? 100 भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचला पोरी. पहाटेच्या थंडीमध्ये हरामखोरानं जेव्हा तुम्ही झोपलेला असताना रे, तेव्हा पहाटेच्या त्या थंडीत कुठल्या तर शेतात कुठल्या तर पिकाला तुझा बाप पाणी पाजत असतो पोरा. कारण या वर्षाचं पीक जर जोमात आलं तर माझ्या लेकराला एखादी गाडी घेऊन द्यायची आहे हप्त्यानं, माझ्या लेकीचं शिक्षण करायचं आहे, चांगल्या अकॅडमीला तिला घालायची आहे. 1 लाखाची जुळणी तुझा बाप तुझ्या 5वी पासून करत असतो बघ पोरी. आणि त्याच बापाला पोलीस स्टेशनला उभं करायला लागलीस हरामखोर तू. ए निर्लज्ज, नालाय. आईला म्हणतीस मला मोबाईल दे बघ, नाहीतर मी काय तर करून घेते बघ. अगं अगं अगं, जेवणाच्या ताटावरचा तुझा बाप उठला की का पोरी? जेवणाच्या ताटावरचा तुझा बाप उठला की का? कुठल्या तर मित्राकडे जाऊन झुकला की का? 10% दे, पण पैसे दे. माझ्या लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे आणि तो मोबाईल तुझ्या हातामध्ये आला आणि हरामखोर त्याच मोबाईलवरून मेसेज नको ते पाठवू लागलीस आणि कुठला तर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये आला. ए नालायकानं, का गे हरामखोर? ए पोरा, IPLच्या राना मोजत बसलास की रे नालायका? यानं एवढ्या राना काढल्या, त्यानं तेवढ्या राना काढल्या. हरामखोरानं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवता आणि त्यांच्यासाठी फटाक्या वाजवता. तो एक येतो आणि म्हणतो विमान खाव, गुटखा खाव, रमी खेलो. तुमचे आदर्श झाले हरामखोरानं. आणि तुझा घरातला बाप तुझ्यासाठी चुकला, तू बाप तुला कळाला नाही का रे नालायका? त्यांच्या राना मोजतोस आणि तुझ्या जन्मापासून तुझ्या बापानं या चिखलीच्या रस्त्यावर तुझ्यासाठी किती राना काढल्या याचा हिसाब कधी पोरानं ठेवला का रे? कधी बापाच्या गालावरून हात फिरवला का? कधी बापाला म्हणाला का पप्पा आय लव्ह यू पप्पा, पप्पा मला तुमची आठवण येते पप्पा, पप्पा तुम्ही माझा जीव आहे पप्पा? नालायकानं त्या बापाचा जीव घ्या लागला की रे हरामखोरानं. म्हणून आज तुला सांगतोय बा पोरा, या डोळ्यातल्या अश्रूला न्याय द्यायचा आहे. हे डोळ्यातले अश्रू म्हणजे कमजोरी नाही तुझी पोरी. हे डोळ्यातले अश्रू म्हणजे कमजोरी नाही पोरी. परिवर्तनाचं वादळ आहे पोरी, परिवर्तनाचं वादळ आहे, परिवर्तनाचं वादळ आहे बा. लढायचा चक्कर येऊन पडलं, एवढी कमजोर आहेस का तू? आवजी जाऊ आहेस माझी तू, आवजी जाऊ, आवजी जाऊ आहेस माझी. कमजोर नाही व्हायचा, ताकद घेऊन जायचा. आई बापासाठी आलेले अश्रू आहे ते. कुठला जर आला हरामखोर पुत्र त्याच्या नारड्यावर पाय द्यायचा आहे बघ आता पोरी. यासाठी माझ्या छत्रपतीने तुला स्वातंत्र्य दिलं होतं बघ पोरी. लक्षात घे, ही तू आहेस रणचंडी गायस तू. ए नालायका, संभाजी राजा आहे रे तुझ्या रक्तामध्ये. मृत्यूच्या दारात हटला नाही साला आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्या बापासाठी. ए पोरा, व्यसन तर करायचंच नाही. ठो आज बदल. जेवढी लेकरं माझ्या समोर बसले 100% बदल, 100%. या डोळ्यातल्या अश्रूला न्याय द्यायचा बोरीनं. कमजोर नाही तुम्ही. हे आई बापासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी आलेले अश्रू आहेत, या मातीसाठी आलेले अश्रू आहेत. एवढं कमजोर नाही तुम्ही. बिंदास. हे सत्य आणि वास्तव ऐकायचं म्हणून तुला सांगतोय बघ. आज पळत पळत घरी जायचं बघ आता. आणि एक काम करायचं बघ, आज बापाची वाट बघायची पोरांनो. 5 वाजलेत अजून बाप आला नाही, 6 वाजलेत अजून बाप आला नाही, रात्रीचे 8 वाजले अजून बाप आला नाही. बापाची वाट बघायची बघ पोरी, बापाची वाट बघायची. आज बापाला बघितल्याशिवाय झोपायचं नाही पोरी, आज बापाला बघितल्याशिवाय झोपायचं नाही बघ. कितीही वाजू देत, आज बापाला बघितल्याशिवाय झोपायचं नाही पोरी. बघ रात्रीच्या 10 वाजले, बाप आला, आला ना आला बाप समोर. एकच काम करायचं पोरी. पोरा सगळी जळमाडे तोडायची, सगळी बंधनं तोडायची, पळत पळत जायचं आणि समोर उभे असलेले आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची.
मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग पोरी, काय झालं मला सांग ना ग पोरी, काय झालं मला सांग, काय झालं, असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास पोरी, काय झालं पोरी सांग ना ग, तुला शाळेमध्ये कोण काय बोललं का, बाई काय बोलल्या का, आई काय बोलल्या का, तुला कोण काय बोललं का, तुझा भाऊ काय बोलला का, सांग मला, हरामखोर कुत्रा त्याची, सांग, त्याची चमडीच लोळ होतो, माझ्या लेकीला बोलतो काय, तेव्हा बापाला सांगायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं, पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती, आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा, आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, जसं तुम्ही मला दिसत होता पळत पळत येऊन तुम्हाला मी मिठी मारत होती आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, पप्पा पप्पा आईने मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता, माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे झेलण्यासाठी तयार आहे पप्पा, हसत हसत तुमच्या मी हातामध्ये घेत होती, आईची तक्रार तुम्ही करत होती, तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया पप्पा, माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता पप्पा, माझा घोडा म्हणून मी अंगणभर तुम्हाला फिरवत होती, तुमच्या पाठीवर पोतू म्हणून मी बसत होती, तुमच्या खांद्यावरून या चिखलीच्या गावभर रस्त्यावरून प्रत्येक मी फिरत होती पप्पा, पप्पा मला भीती वाटते, पण आईच्या मिठीतून येऊन रात्री तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाते, आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता, इकडे का जातीस तिकडे का जातीस, हे का केलंस ते का केलंस पप्पा, तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा, आई हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा, मला तुम्ही आता आवडत नाही, पण आज गेली होती शाळेमध्ये पप्पा आणि एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा, बाप नावाचं वादळ ऐकून आले आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा, माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, हे पोरा थांबतो बघितलं पुरी, पण आज पळत पळत घरी जाऊन बापाला मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बापुरी, बाबाची किंमत त्या पोराला विचार, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं बाळानं, 4-5 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असतं, त्या पोराला बघणं काढत हळूच विचारायचं, बाळा तुझ्या बापाचं नाव काय रे, हातातली थाळी फेकून देत, तोंडाचा भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही, माझ्या आईनं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापानं कधी मला एखादा घास बनवला नाही, तिला जरा फिरवणार, जा बळा जा, तिला जरा फिरवणार, 2 दिवसाचा होतो, इथं सापडलो, इथंच मोठा झालो, कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप, रोज वाट बघतोय, हे पोरानो बाबाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी घेऊन निघून गेला बघे पुरी, जेव्हा तुमचा बाप सणासुदीला बसवा दिला, खाली खुर्ची होती बसवा दिला तुमच्या तेवढं, जेव्हा तुमचा बाप सणासुदीला तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना ग, ते कपड्याचं सारं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरीनो, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे बा, त्या कपड्याला हात घालाल पोरानो, तो कपडा तुमचा होता, तिला एक तिकडे ऑफिस मध्ये हळूच तिकडे